जबाबदारी स्वीकारून त्यांनी म्हणजे थोडक्यात सांगायचं की आबांकडं नैतिकता आणि सात्विकता हे जे गुण होते, कारण हे सोप्या गोष्टी नाहीत। आज आपण पाहतो महात्मा गांधींची नैतिकता आणि त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्रींची सात्विकता, की थोडंसं एक रेल्वे ॲक्सिडेंट झालं तर लाल बहादूर शास्त्रीने सहज राजीनामा देऊन, आज मोठे मोठे ॲक्सिडेंट होतात आणि ते मंत्री महोदय त्याला उत्तर देतात, पण राजीनामा द्यायला कोणी म्हणजे ती नैतिकता त्यांच्यात नाही, ती नैतिकता त्यांच्यात नाही, ती नैतिकता आबांमध्ये होती। आज त्यांनी ते महात्मा गांधींना आदर्श ठेवणं त्यांचं काम होतं। खेड्याकडे चला ही महात्मा गांधींची जी भूमिका होती, ती भूमिका अगदी नजरेसमोर ठेवून ते कार्यरत होते। मग त्यासाठी स्वच्छता अभियान असेल, तंटामुक्त महात्मा गांधी तंटामुक्त अभियान असेल, हे त्याचं एक फलित होतं आणि ते फलित सक्सेस करायचं या उद्देशाने ते कार्यरत होते। कारण आज पाहिलं महाराष्ट्र जवळजवळ 70% जनता ही ग्रामीण भागामध्ये राहते। आता त्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊन 60-65% ग्रामीण भाग आहे, परंतु आज जी ग्रामीण भागातली जी कंठित जनता आहे त्यांना दिलासा देणारं, त्यांच्यावर मोहिनी टाकणारं असं जे व्यक्तिमत्व होतं, म्हणजे कुठलाही असो, अगदी की माझ्या भागातली मुलं किंवा माझी तरुण मुलं ही बार संस्कृतीकडे ओढलेत, मग त्यामुळं महाराष्ट्राचं किती नुकसान होईल हे त्यांनी पाहिलं नाही। महाराष्ट्राचं आर्थिक नुकसान बाजूला ठेवून कोण अंगावर येईल, कुठली लॉबी हे होईल, त्याचं काय परिणाम होतील ते पाहिलं नाही, पण पहिल्यांदा डान्स बार बंद केले म्हणजे केले। आज सुप्रीम कोर्टात जाऊन त्याचं जे काही घडलं, शासनाने त्याची काही सुव्यवस्थित बाजू मांडली नाही, त्याची जे त्यामुळं आराराबांच्या सौभाग्यवतींना त्या ठिकाणी अधिवेशनाच्या समोर उपोषण करावं लागतं, ही फार मोठी शोकांतिका आहे। म्हणजे त्यांनी जे केलं ते की या देशातला, या राज्यातला जो घटक आहे त्या घटकाला सुखी समाधानाने कसं राहता येईल हा प्रत्येक विचार त्यांच्यामध्ये होता आणि तो विचार त्यांच्या नैतिकतेतून आणि सात्विकतेतून तो निर्माण झालेला विचार होता आणि तो अगदी शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी तो पोहोचवला। म्हणजे राजकारणामध्ये एक नैतिकता जोपासणारा माणूस गेला, हेच म्हणावं लागेल। शरदजी, तुम्हाला मी असं सांगतो की मंत्रालयामध्ये जेव्हा आम्ही जायचो आबांकडे, आबांच्या कॅबिनमध्ये, त्यावेळी गावाकडचा सर्वसामान्य माणूस, तो धोतरवाला असेल, लुगड्यावाला असेल, आई असेल, असे बसलेले असायचे, पण ती चित्र आता आबा गेल्यापासून अर्थात एकाही आघाडीमध्ये कुठल्या कॅबिनला तो दिसला नाही किंवा आताही दिसत नाहीये। काय वाटतं, सर्वसामान्य गरीब माणसाचा बाप गेला, काय वाटतं आपल्याला? आपल्या माध्यमातून मी सर्व शहापुरातील आबाप्रेमी जनतेचं लक्ष एक अतिशय गंभीर मुद्द्याकडे वेधू इच्छितोय। जो आपण प्रश्न सांगितलाय त्याशी अतिशय सलग असा एक मी त्या प्रश्नाचं उत्तर देतोय। आज आपण पाहत आहोत की जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरते। आज आम्ही पाहतो की इंग्लिश मीडियम, हाय टेक्नॉलॉजी शाळा एक व्यवसायीकरणाच्या माध्यमातून अधिक प्रगतीकडे एक भांडवलशाहीच्या माध्यमातून जाताना जाणवत आहेत। परंतु असे असताना एक महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक दुर्मिळ असं व्यक्तिमत्व होतं की त्यांचं कुटुंब गावी होतं। आज आम्ही पाहतोय अनेक मंत्री निवास, दुसऱ्या दिवशी सर्व कुटुंब, दुसऱ्या दिवशी त्यांचा मित्रपरिवार, हे सर्व आम्ही पाहत असतोय, परंतु त्यांनी त्यांच्या पदाचा वापर कधी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला कधी जाणवत नाही। म्हणजे स्वतः आबांची मुलं जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकली, मग आदरणीय स्मिता दिदी असतील, आदरणीय सुप्रिया दिदी असतील, आदरणीय रोहित दादा असेल। आज हे चित्र इतर राजकीय नेत्यांनी खरोखर आदर्श घेण्यासारखं चित्र आहे। त्याहूनही पुढे जाताना मी सांगतो का माझे मित्र मनोहरजी पाटोळे सरांनी सांगितलं की आबांनी डान्स बार बंदीचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। हा निर्णय घेत असताना शासनाकडे गोळा होणारा महसूल किती प्रमाणात थांबला गेला याचा आबांनी कधी विचार केला नाही, परंतु हा निर्णय घेताना आपण एकदा प्रवासात जात असताना आपण एक वर्तमानपत्र उघडलं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती की मुलाला डान्स बारमध्ये जाण्यासाठी पैसे मिळाले नाही म्हणून आईची हत्या करणारा एक मुलगा पुढे आला आणि ते आबांच्या अतिशय जिव्हाळी लागलं। कारण हे कधी घडतंय की वेदना जाणावया जागव संवेदना, दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, की ज्यांच्या संवेदना जिवंत असतात तेच दुसऱ्याचे दुःख जाणून घेऊ शकतात। आणि असा संवेदना जिवंत असलेला आबा आज जरी आपल्यातून 1 वर्ष झाला निघून गेला आहे तरी तुम्हाला वाटत नाही, कारण आबांचं कार्य आज आम्हाला सर्वांना प्रेरणा आणि जे आबांचं मी भाषण ऐकताना आबांनी एक वक्तव्य केलं होतं ते माझ्या खूप अजून आठवतं की मी माझ्या माय भगिनींचे मी अश्रू पुसू शकत नाही पण अश्रू कमी करू शकतो
असं एक त्या आबांचं वाक्य होतं. आणि खरोखर अश्रू कमी करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रयत्न केले होते. आणि तीच जर त्यांची इतर राजकारण्यांनी ओढली असती तर अश्रू कायमचे पुसले गेले असते, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. विधानसभेमध्ये जेव्हा आता हे सरकार बसले तेव्हा आबांचं एक भाषण झालं, ते प्रभावी भाषण होतं. पूर्ण विधानसभेचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. आणि त्यानंतर आबांना कर्करोगाने जास्त वेळा दिला आणि ते हॉस्पिटलला गेले. त्यावेळेस देखील आम्ही स्मिता दिदीच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. प्रत्येक वेळी ताईशी आम्ही चर्चा करत होतो, आबांच्या तब्येतीची विचारपूस करत होतो. परंतु एक ह्या कमी वयामध्ये देखील महाराष्ट्रातील जनतेला एक ज्यांच्याकडे बघून एक आशा वाटते ती म्हणजे स्मिता दिदी. आणि आबांचा वारस खऱ्या अर्थानं स्मिता दिदी आहे राजकारणामध्ये, असं देखील आम्हाला त्यावेळेस भासवलं. कारण आम्ही जेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट करायचो, जेव्हा त्यांच्याशी चर्चा करायचो, तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला म्हणजे आम्हाला पत्रकारांना पण त्या सांगायच्या की बाबा आबांची तब्येत व्यवस्थित आहे. परंतु काही तासानंतर जेव्हा आबांना मृत्यूने ओढलं तेव्हा देखील त्यांची जी मीडियासमोर बोलण्याची जी होती ती एकदम चांगली होती. कारण पत्रकारांना किंवा कार्यकर्त्यांना कशा पद्धतीमध्ये जवळ घेतलं पाहिजे, कसा आधार दिला पाहिजे हे त्यावेळेस ताई करत होत्या. मी मनोजी तुमच्याकडे येतोय. आबांनी जेव्हा डान्सबार बंदीचा निर्णय घेतला त्यावेळेस आबांना अनेक प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली आणि एक स्टिंग ऑपरेशन त्यावेळेस झालं होतं. एका महिला पत्रकार आबांकडे बातमीसाठी गेली आणि तिने आबांची लगट करण्याचा प्रयत्न केला. परंतु एक आबा सरांनी सांगितल्याप्रमाणे एक सरळ मार्गी माणूस होता, तो त्या याला भुलला नाही. परंतु अशी पत्रकारिता चांगल्या माणसाला बदनाम करते, हे तुम्हाला बरोबर वाटतं का? नाही. आणि ते ज्यावेळेला महिला पत्रकार गेले, आबांशी लगट करण्याचा प्रयत्न केला. आबांचा जो स्वभाव होता अतिशय सुस्वभावी होते ते. आणि त्यांच्या ते तात्काळ त्यांनी क्षणात ओळखले का हे काय चाललंय. त्यानंतर आबांनी तो विषय दूर केला. दूर केल्यानंतर तुम्हाला आणखीन एक फोकस करतोय का मी आबांचे जिवलग मित्र परभणीमध्ये इंद्रजित भालेराव म्हणून आहेत. आजही ते हयात आहेत, प्राध्यापक आहेत. त्यांचं एक पुस्तक वाचलंय, प्रिय आबा म्हणून. अतिशय सुंदर आबांचं पूर्ण जीवन रेखा त्यांनी रेखाटली. छोट्या मोठ्या बारकाईने त्या गोष्टी तिथे त्यांनी रेखाटल्या आहेत. आणि जर ते पुस्तक मिळालं तर अनिलजी नक्की तुम्हाला मी ते पुस्तक देईन. माझ्या वाचनात आलं पण ते माझ्या दुसऱ्याचं होतं, त्याच्यामुळे मी त्यांना ते परत केलं. एकंदरीत आबा हे सर्वसामान्यांना भावणारं व्यक्तिमत्व होतं, म्हणून आपण या ठिकाणी त्या विषयावर चर्चा करतो. 1 वर्ष झालं आबांना जाऊन. 1 वर्षामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये देखील घडामोडी घडलेल्या आहेत. पण राष्ट्रवादीचा चेहरा गेला हे आम्ही या ठिकाणी यासाठी सांगतो मनोजजी, कारण ते गेल्यानंतर अनेक निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये त्या नगरपंचायतीच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील, कल्याणसारखी असेल, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची पिछाड झाली. कारण हा आबाचा चेहरा तुम्ही वापर करत होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला मी पुन्हा तुमच्याकडे आहे. अनिलजी, आपलं म्हणणं रास्त आहे. एक राष्ट्रवादीतला एक चेहरा गेला, पण इतरही राष्ट्रवादीमध्ये खूप खंबीर नेतृत्व आहेत. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की शरद पवारचंद्र साहेबांनी अचूक हेरलं एक तळागाळातला कार्यकर्ता आणि त्याला जे मोठं केलं किंवा आपण म्हणतो उचल दिली ती चांगल्या पद्धतीने की ही व्यक्ती तळागाळातली काहीतरी महाराष्ट्राचं परिवर्तन घडवू शकतं आणि ते कार्यातून आबांच्या आपल्याला दिसलंच. मी मगाशी माझ्या म्हणण्यात म्हटलं की आमची राष्ट्रवादीची खूप मोठी हानी झालेली आहे आणि भविष्यात ती भरून काढण्यासाठी पवारसाहेब प्रयत्न करतीलच. अजून खूपसे चेहरे चांगले चांगले आहेत, ते पुढे येतात. त्यांच्यावर जेव्हा इतर आता जे सत्ताधारी आहेत त्यांच्यावर ते एक सूडबुद्धीने किंवा राजकीय द्वेषापोटी एक हल्ला करायचे, तेव्हा आबा येऊन आणि ते सगळा हल्ला आपल्यावर झेलायचे आणि प्रयत्न. मी एक छोटंसं उदाहरण देतो. सर, आपल्याला कल्पना असेल की जे सिंचन घोटाळा आहे तो विरोधकांनी खूप मोठा उचलला. 12 लाख कोटींचा घोटाळा, 15 लाख कोटींचा घोटाळा, 12,000 कोटींचा घोटाळा, म्हणजे त्याचं काही त्यांनी मोजमापच ठेवलं नाही. तेव्हा आबा एक मिश्किलपणे भाषणामध्ये नेहमी म्हणायचे, म्हणजे विरोधकांना अगदी प्रेमळ भाषेत, गोड भाषेत कसं परतवून लावायचं ते आबांकडून शिकलं पाहिजे. आबा भाषणांमध्ये आपले म्हणायचं की म्हैस एवढीशी आणि रेडकू एवढं, म्हणजे तुमचा सिंचनाचा जर 100 रुपयाचा सिंचन असेल तर घोटाळा तुमचा 200 रुपयाचा कसा काय झाला.
म्हणजे हे आबा भाषणांमधून पटवून द्यायचे आणि विरोधकांना तिथे ते खच्चीकरण करायचे. तर तसं एक आता झेलणारं आमच्याकडं जे विरोधकांचे हल्ले आहेत खोटे आहेत ते परतवून लावणारं एक नेतृत्व आम्ही हरवलेलं आहे पक्षातून. पक्षामध्ये एक थोडी पोकळी निर्माण झालेली आहे आमच्याकडे. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया. आपण थोडंसं ब्रेक घेऊया आणि ही आठवणीतील आबा ही चर्चा आपण सरळ चालू ठेवूया.